तुम्हाला सुद्धा जर पालक आवडत नसेल ना, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण पालकाचा असा मस्त चटपटीत 3 ते 4 मिनिटात तयार होणारा पदार्थ पाहणार आहोत ना, की जो सगळ्यांनाच आवडेल. छान अशी स्वच्छ करून अर्धी पालकाची जोडी मी इथे घेतलेली आहे. एका पालकाच्या जोडीमधली अर्धी भाजी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतली, कोरडी करून घेतली आणि बारीक चिरून घेतली. कोरडी नाही केली तरी काहीच हरकत नाही. स्वच्छ धुवून पालकाची भाजी बारीक चिरून घ्यायची. सगळ्यांनाच माहीत आहे पालक आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे. पण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे जरीही केली तरी बऱ्याच जणांना पालकाचा वास आवडत नाही, लहान मुलांनाही खायला आवडत नाही किंवा लहान मुलांचंच काय तर आपल्यालासुद्धाही खायला नको नकोशी वाटते. आणि जर करायचं असेल तर याचे वेगवेगळे खूप कॉम्प्लिकेटेड पदार्थ करण्यापेक्षा तुम्ही हा पदार्थ नक्की ट्राय करून बघा. पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेले आहे. कढईमध्ये 1 चमचा तेल, अर्धा चमचा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या, सोबतच जिरे मोहरी घातलेला आहे, पाव चमचा हिंग घातलेला आहे. गॅस कमीच ठेवायचा आणि त्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा उभा लांब चिरून घातलेला आहे. कांदा घातल्यानंतर मस्त 3 ते 4 मिनटासाठी कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे, त्यामुळे मस्त हा कांदा व्यवस्थित परतला जातो. त्यानंतर घालायचे आहेत मसाले, ज्यामध्ये हळद, लाल तिखट, धने पावडर हे सगळं घालून झाल्यावर अर्धा मिनिट परतून घ्यायचं. आपण बारीक चिरलेली पालक घालायची, चवीनुसार आणि तब्येतीनुसार मीठ घालायचं आणि 1 चमचा साखर घालायचं. यामुळे काय होतं, पालकाचा जो उग्रपणा असतो ना तो कमी होतो आणि चव अगदी छान लागते. छान पालक मसाल्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची. पालकाचा कच्चेपणा आपल्याला इथं घालवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल खूप हे मिश्रण कोरडं झालं आहे, पालकाला पाणी सुटलेलं नाही, तर 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पालक व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. कारण यानंतर पुढे आपण पालक शिजवणार नाही. पालक मस्त शिजून कोरडी झाली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यानंतर यामध्ये मी घातलेलं आहे 1 वाटी छान असं फेटलेलं दही. दही घालायचं, मस्त मिक्स करायचं आहे. असा हा चटपटीत खमंग पालकाचा रायता बनवून आपला तयार होतो, ज्याला तुम्ही पालकाची कोशिंबीरसुद्धा म्हणू शकता, पालकाची दह्यातली भाजीसुद्धा म्हणू शकता. काहीही म्हणा, पण चव अप्रतिम लागते. मस्त मिक्स करून घ्यायचं. गरमागरम भातासोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत, चपातीसोबत, दुसरी काही भाजी असेल तर सोबत तोंडी लावण्यासाठी, चमच्याने पिण्यासाठी हे मस्त लागतं. एकदा ट्राय करून नक्की बघा. तुम्हाला किंवा तुमच्या घरातल्यांना ही रेसिपी खूप आवडेल. व्हिडिओ जर आवडला असेल, आत्तापर्यंत बघत असताल तर एक लाईक करा, व्हिडिओला कमेंट करा. मी भेटते अशाच एका मस्त छानशा रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.